बात करेगी पगली। अच्छा ठीक है। अच्छा वीडियो। हाय हेलो वेर आर वी। गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि काल मी हॉटेल रूम मध्ये आले, तुम्हाला रूम दाखवली आणि डिरेक्टली झोपले। मी 7-7:30ला झोपलेले आणि आज मी सकाळी 6:30ला उठले। मी खूप झोपले आणि आत्ता मला इतकं फ्रेश वाटतंय। हे बघा, आता मी जरा रेडी होते आणि हे माझं आउटफिट आहे, मी दाखवते तुम्हाला मिररमध्ये। अँड हे मी ना जॅकेट मागवलेलं सवानामधून, तर सवाना नावाचं एक ॲप आहे, तिकडून मागवलेलं। आज जरा वेअर करूया कारण इथे थंडी आहे, म्हणजे दिवसा काहीच नाही, दिवसा खूप हॉट आहे, पण जशी संध्याकाळ होते ना 5-5:30 कुठून अचानक एवढी थंडी येते माहीत नाही, पण येते। सो ही शॉल आणि हे जॅकेट मी कॅरी करणार आहे। तसं त्यांनी इन्स्ट्रक्ट पण केलं आहे की वरच्यावर एक जॅकेट किंवा शॉल असं कव्हरअप ठेवा, कारण अचानक थंडी वाढते इकडे आणि अचानक पाऊसही पडतो। रेनकोट्स ठेवायला सांगितलेत, पण माझ्याकडे नाही आहे, बघू इथे कुठे मिळालं तर। ते जे पॉन्चो असतात ना ते मिळतात, बट हे बघा आता मी रेडी होती आहे। रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते आणि खाली ब्रेकफास्ट आहे 7:30 वाजता आणि आत्ता वाजलेत काहीतरी 7:10 7:15, तर 7:30 पर्यंत आम्ही रेडी होऊन जाऊ। तिकडे माझी रूममेट आहे, तिला मी तुम्हाला नंतर भेटवते कारण अच्छा ती नाचती क्यूट। गुड मॉर्निंग। सो अँड आय एम व्हेरी हॅपी की मला ही रूममेट भेटली, बिकॉज खूप मॅच झाल्यात गोष्टी। ती पण ऍक्ट्रेस आहे, मी तिचं इंट्रोडक्शन तुम्हाला नंतर नाचते। आणि ओके, टिल देन यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे। पटपट रेडी होते, केस जरा ड्राय करते आणि मग तुम्हाला भेटते। तर आता मी माझी बॅग भरून झाली आहे। ही माझी बॅग आहे, ही माझ्या रूममेटची बॅग आहे आणि तिची जी वर हँडी बॅग आहे ती ही आहे आणि माझी जी हँडी बॅग आहे ती ही आहे। आणि आता मी रेडी झाली आहे, एकदम रेडी, अँड तुम्हाला माझा फुल लुक मिररमध्ये दाखवते। सो दिस इज वॉट आय एम वेअरिंग टुडे। स्कर्ट, ब्लॅक टॉप आणि हे जॅकेट। आणि हे जॅकेट रिमूव्ह केलं ना नंतर तरी चालणार आहे। आणि हे मला गौरीने दिलंय। गौरी थँक्यू सो मच, हे खूप छान दिसतंय। आणि मी ना हेअर वॉश केलेत, पण आता मी ड्राय वाय नाही करत आहे कारण इथे ड्रायर किंवा असं काही हे नाहीच आहे ऑप्शन। सो ते ऑटोमॅटिक वाळतील, कारण बाहेर नंतर इतकं ऊन होतं की ते ऑटोमॅटिक ड्राय होतील। अँड दॅट्स इट। आय एम व्हेरी हॅपी की मी ह्या ट्रिपला आले आणि माझी रूममेट खूप छान आहे। ते आता मी वर जाते, नाश्त्यामध्ये काय ते तुम्हाला दाखवते आणि हॉटेलचं नाव काय तेही सांगते। सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे, बाय। ही लॉबी आहे, ही जी शेवटची रूम आहे ती माझी आहे आणि ब्रेकफास्ट 4th फ्लोअरला आहे। स्वतः चालले मी, आम्ही 2nd फ्लोअरला आहोत। आली लिफ्ट आणि आता मी लिफ्टमधून आले आणि माझ्या मैत्रिणीला मी शूट करायला सांगितलंय। इकडे डायनिंग एरिया आहे आणि ती बिचारी एफर्ट्स घेऊन माझ्यासाठी शूट करते। इथे प्लेट्स, बोल्स, कप सगळे आहेत कटलरीज। आणि हे बघा, नाश्त्यामध्ये मटर आहे ना, सब्जी मीन्स ते आपले आपण खातो ना पाणीपुरीला, काय म्हणतात, चणे, व्हाईट चणे, ते पोहे आणि साबुदाणा खिचडी, पण आपल्याकडे हे हळद नाही घालत, हे हळद घालतात। आणि इकडे कुकीज आहेत, चणे आहेत, अंडे, इथे काहीच काली खाली। आणि इकडे फ्रूट्स आहेत, बनाना, पायनॅपल, किती क्यूटली कट केलेत, ब्रेड, बटर, जॅम, टोस्टर। आणि इथे डायनिंग एरिया आहे थोडासा, तुम्हाला दाखवते। इथे पण बसू शकता तुम्ही, तिकडे समोर बसू शकता। अँड हा ओपन डायनिंग एरिया आहे, इथे व्ह्यू बघा, सी द व्ह्यू। थोडंसं कॅमेरा पॅन करणार आता ह्या बाजूला जाऊया। आणि हा डायनिंग एरिया खूप छान डेकोरेट केलाय। मी इथे बसलेलो ह्या टेबलला आणि हा खूप सुंदर हे सगळे प्लांट्स लावलेत, हे मला वाटतं नाही असले हे प्लांटर्स लावलेत आणि खूप सुंदर दिसतात। अजून या हा व्ह्यू बघताना ब्रेकफास्ट करायला किती आणि आता आपण इथे थांबूया कारण आता तिकडे सगळे ब्रेकफास्ट करतायत। सो एक ग्रुप
काढावा लागेल. हे सगळं झाल्यानंतर आम्ही रूममध्ये जाणार. हे सगळं झाल्यानंतर आम्ही रूममध्ये जाणार, बॅग्स घेऊ आणि आम्ही निघू. मग मी ब्लॉग कंटिन्यू करते. टिल देन हॅव अ गुड डे अँड आय लव्ह यू ऑल. आणि बिहाइंड द कॅमेरा होत्या मेघा मॅम. आणि मेघा आय एम मिसिंग यू, कारण मला इकडे मेघा भेटली. आपल्या सेटवर सगळे बोलत होते मेघाला घेऊन चालली, मेघाला घेऊन चालली. आणि फायनली आय मेट मेघा हियर. मराठी में नमस्कार क्या बोलते हैं? नमस्कार. नमस्कार मराठी ऑडियंस. आणि मेघा को हाय बोलना ना, मेरी वाली मेघा को. मेघा बोल रही है मेघा को हाय. आपकी वाली मेघा को हाय. मेघा आई लव यू. एंड प्राप्ति, भाग्यश्री, आई एम मिसिंग यू ऑल. मिस यू टू. या ये वॉन्डर वाले हमको बैग्स दे रहे हैं. वेलकम किट दे रहे हैं. या नेक्स्ट ओए मेघा, मेघा हम लोग इसको ना पीछे ले. वेलकम किट देतात ज्यात बॅग आहे. सो ही आहे ती बॅग अँड दिस इज जॅक स्पॅरो. आता आम्हाला ही बॅग मिळाली आहे, म्हणजे त्यांनी गिफ्ट केली आहे. आता डायनिंग एरियामधून आम्ही चाललोय खाली. माझी रूममेट गेली ऑलरेडी, तिला 2-3 गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे अजून तिचं सामान काय वर होतं ते करायचं होतं आणि थोडा टचअप करायचा होता. आपण हे कुकीज घेऊया, इकडे आहेत ते, कारण नंतर मला भूक लागली तर ॲटलिस्ट मी हे खाऊ शकेन. आणि हे मी 4 कुकीज घेतले. आता बॅग ठेवते आणि ते नीट पॅक करते. आणि आता हे कुकीज मी घेतले पॅक करून, माझी बॅग पण घेतली आहे जी गिफ्ट आलेली. आणि आता चालले खाली. लिफ्टमध्ये जायची इच्छा नव्हती. 4th फ्लोअरला ते आहे आणि 3rd फ्लोअरला आला आणि 2nd फ्लोअरला माझी रूम आहे, तर मी चालतच चालले. सगळे रूमच्या बाहेर ना आम्हाला अशी बॅग ठेवायची आहे. सो माझ्या पण रूमच्या बाहेर मी बॅग ठेवते. आणि आता आम्ही बॅग्स बाहेर ठेवल्या आहेत. त्यांनी आम्हाला ही जी बॅग गिफ्ट केली ती त्या बॅगेत टाकायची राहून गेली, पण आता वर घेऊन जाते. आणि मेघाने मला हे सेल्फी स्टिक दिलं आहे, मी माझं स्टिक विसरली आहे. सो आता ह्याने मी सगळं शूट करणार आहे. अँड थँक्यू मेघा. और मैंने बैकपैक एक्सचेंज भी कर दिया. येस, हिने काय केलं, लगेच खाली आले आणि पॅक केलं. इट इज कम्फर्टेबल. या इट्स कम्फर्टेबल और पूरा सामान भी फिट होता है. येस, आणि तिच्या आउटफिटला मॅच पण करते. सो चलो चलते. आणि आता मी रूम मधून निघतेय. बाय बाय रूम. आपका बैकपैक. अरे यार, हिचं लक्ष गेलं, मी हे सोडून चाललेली. बट ठीक आहे, चलिए बाय रूम. आणि हे हॉटेल आहे मागे. हा रोड बघा कसा स्लोप आहे, म्हणजे जायला खाली. आणि माझे ग्रुपवाले लोक. किती सुंदर प्लांटेशन केलं आहे बघा इकडे, रोजेस, फ्लावर्स. अँड आता निघूया. निघालो. आणि ही मागे आमची टेम्पो ट्रॅव्हलर आहे. सो ही इकडची लोकल बस आहे. आणि आता ना आम्ही इथे ह्या लोकेशनला पोचलो आहे. ह्याचं नाव मला माहीत नाही, आमचा कॅप्टन पुढे गेला आहे, त्याला विचारून सांगते. मेघा, थँक्यू सो मच, तू मला हे ग्लासेस दिलेस आणि खूप छान दिसत आहेत. आमच्या कॅप्टनला मी फॉलो करतो. तर इथे ना हे बघा असे शॉप्स आहेत मॅगी चहाचे. आणि आम्हाला ह्या रोडच्या एंडला जायचं. हे बघा अशी छोटी छोटी दुकानं आहेत जिकडे तुम्हाला खायला प्यायला सगळंच मिळेल. पाणी, इथे चाऊमीन, मॅगी वगैरे आहे. आलो आहे आम्ही काहीतरी हे सिप्रो पार्क. आणि इथे असं एक मोठं ओपन ग्राउंड, इथे काहीतरी डिस्कशन होईल मला वाटतं. व्ह्यू पॉईंट आहे इकडे. ओके, सो मी ना आमच्या कॅप्टनची कॅब घेतली जी माझ्या आउटफिटला पण मॅच करते. आणि आता ना आम्ही तिकडे चाललो आहे क्लिफच्या इकडे. तिकडे 90 डिग्री एलिव्हेशन आहे. तर ते असं म्हणालेत की त्याच्या पुढे क्रॉस करायचा प्रयत्न करू नका, नाही तर तुम्ही डिरेक्टली खाली जाल. आणि विच इज द फॅक्ट. आणि हा आमचा मीटिंग पॉईंट आहे. आता 9:30 वाजलेत. 10:30 वाजता आम्हाला इकडे भेटायचं आहे. मग पुन्हा आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये जाऊ आणि पुढे जर्नी स्टार्ट करू. इथे 1 तास आहे आमच्याकडे. बघा, अति सुंदर, सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर.
on the plank and take a video. That'll be much better. आता ना आम्ही तिकडे एक प्लॅन बनवलाय, तिकडे चाललोय कारण इथल्यापेक्षा तिकडून व्हिडिओ फोटोज छान येतील. पण मला भीती वाटतेय. सो माझे जे को ट्रॅव्हलर आहेत ते माझ्यासोबत येत आहेत आणि तिकडून व्हिडिओ घेणार मी. आता तुम्हाला दाखवते. सी हा एक प्लॅंक बनवला इकडे असा, पण मला भीती वाटतेय. इकडे जायचं वर. मी आता अशी चालले. अयो. आणि आता आम्ही या प्लॅंकवर आलोय. दिस इज जॉन. दॅट्स माय व्लॉगिंग चॅनल. इतकं सुंदर आहे हे, काय सांगू. आता ना आम्ही इथून खाली उतरतोय. हे बघा केवढं रिस्की आहे, पण मला मुद्दाम व्हिडिओ करायचा होता ह्याचा, तुम्हाला दाखवण्यासाठी. जस्ट सी. माझी पार्टनर कुठे गेली माहित नाही, असेल कुठेतरी. सॉरी. एक्सक्यूज मी. यस यस. हाय जी. कहाँ जा रही है? मैं वहाँ पर पहले गई थी फोटोज खींचने के लिए, डर गई तो भाग गई. अभी फिर से जॉन सर मुझे हिम्मत दे रहे हैं ना, उन्होंने मुझे हिम्मत दी थी. वो सबको मोटिवेशन दे रहे हैं. आणि आता मी इथे खाली चालले. इथून तो रस्ता दाखवते तुम्हाला. थोडा रिस्की आहे खरं, पण चालेल. रिस्की म्हणजे थोडं स्लोप आहे, त्यामुळे थोडंसं. इथे जायचा रस्ता बघा कसा आहे. सो वी हॅव टू बी केअरफुल. आणि इथे थंडी पण आहे, ऊन आहे पण थंडीही आहे, त्यामुळे मी हे जॅकेट घातलंय. ओहो नाईस. हे बघा. वाव. ऐसे पहले सेंटर. हाँ ऐसे आएगा. खूप सुंदर आहे. मी दाखवते तुम्हाला समोरचा व्ह्यू. इथे ना आमचं फोटो सेशन चाललंय. आता आमच्या ग्रुपच्या मुली येत आहेत, मग त्या आल्या की आम्ही इथे ह्या पॉइंटला ग्रुप फोटो घेऊ. आणि हा पॉइंट पण मस्त आहे. आणि ह्याच्याहून जरा पुढे आहे तो पॉइंट खाली आहे, तिकडे पण जायचं आहे. अँड त्या पॉइंटला तर मी जाऊन आले, मी तुम्हाला दाखवलं. हे दिसतंय पगली. अच्छा ठीक आहे. अच्छा व्हिडिओ. हाय. हॅलो. वेर आर वी? कॅनियन. नमस्ते आंटी. हाँ कौन खा रहा है? मुझे खाना है. चलो. आता आमचं इथे खाली झालं आहे सगळं फोटो सेशन सगळं करून. तर काव्या म्हणते की मॅगी खाऊया, तर माझी पण इच्छा होते खायची. तर मॅगी खाऊन आणि आता ना तिकडे पण एक पॉइंट आहे, पण सेमच आहे मला वाटतं. त्यामुळे आता इकडे खाली मी नाही जात, ते जास्त स्टीप आहे बघा. कहीं पर बैठ कर 5 minutes I want to. इथे कॅनियन आहे बघा, आणि हे पूर्ण क्लिफवरून हा व्ह्यू आहे असा. आणि आता मी आणि काव्या बाहेर आलोय. काव्याला नाही आवडत ब्लॉग वगैरे, तर ठीक आहे, पण मॅगी खाताना मी थोडंसं कव्हर करेनच का. आता इथे ना मी मॅगी ऑर्डर केली आहे. मी व्हेजिटेबल मॅगी ऑर्डर केली आहे आणि हिने प्लेन मॅगी. प्लस इथे खूप ऑप्शन्स आहेत मागे चिप्सचे. लेज, अंकल चिप्स, कुरकुरे,
कोल्ड ड्रिंक्स सगळंच आहे. तर टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही आहे. इथे आल्यानंतर खायला मिळणार नाही असं नाही आहे, खूप ऑप्शन्स आहेत. आता आम्ही जरा बसतो आणि इथे कप नूडल्स पण आहेत, चिकन आहे पण ही आपली मॅगी बनते इकडे. मोमोज पण आहेत, बाजूला चाऊमिन आहे आणि हे सगळे ऑप्शन्स आहेत. मॅगी का प्राईस 50 रुपीजला आहे मॅगी. अंडी पण आहेत, पाण्याची बॉटल, स्टिंग कोणाला प्यायचं असेल तर स्टिंग. तर आता माझी मॅगी आली आहे आणि ॲक्च्युली कलर बघून तरी वाटतं की खूप छान झाली आहे ना. कलर मतलब देख के लग रहा है की अच्छी बनी आहे. सो बघून तरी वाटतं की खूप छान आहे. आता आपण खाऊन बघूया. खरंच छान आहे मॅगी. आता मी मॅगी खाऊन घेते आणि जाताना इथून काहीतरी स्नॅक्स पण घेते आणि तुम्हाला भेटते. सी यू, बाय. बस ना, हमारे जो प्रो ट्रैवलर्स हैं वो सबकी दुकानें हाईजैक कर रहे हैं. आणि आता आम्ही ह्या लोकेशनवरून निघतोय. मॅगी खाल्ली, तुम्ही पाहिलंच, आणि मॅगी खरंच खूप छान बनवलेली. आणि जी माझी फ्रेंड होती ना, तिने जी मॅगी खाल्ली ती बोली प्लेन मॅगी इतकी काय छान लागत नव्हती, पण मसाला मॅगी वॉज ऑसम. आणि मी पण घरी ऑलमोस्ट तशीच बनवते, तशीच त्याने बनवलेली. सो आय एम व्हेरी हॅपी. मी ब्रेकफास्ट पण केला नव्हता, तर आता खाल्लं आहे. आणि आता मी ट्रॅव्हलरमध्ये येऊन बसले आणि हे पार्किंग आहे बस टेम्पो ट्रॅव्हलरचं, बघा तुम्ही. आता कॅब काढते. ऊन आहे, थंडी पण आहे, सगळं मिक्स आहे इकडे, हे कळत नाही. पण ठीक आहे, खूप छान आहे, मजा येते ट्रिपला. सेकंड डे आहे आणि ह्यावेळेस मी काय करणार आहे, एका दिवसाचा व्लॉग सिंगल व्लॉग असा टाकणार आहे, सगळं मिक्स नाही करणार. अँड आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, पाणी पिते, जरा श्वास घेते आणि घरी कॉल्स वगैरे करून घेते अँड भेटते तुम्हाला. टेक केअर, बाय. आणि आता आम्ही आलोय आरवा केव्सला. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेनच. आता मी थोडं शूट करते कारण माझ्या फोनची बॅटरी गेली आहे, म्हणजे त्या फोनची गेली आहे, ह्याची पण जाईल. ह्याची 50% राहिली आहे. सो आता ह्याच्यात शूट करते. आरवा केव, यहाँ पे पिक्चर करें क्या? ओके. आणि इथून असं चालत जायचं 100-200 मीटर पर्यंत. ड्रीमी रस्ता आहे, म्हणजे असं वाटतं आपण एखाद्या फेरी टेलमध्ये आलोय. नाही, बिलकुल नाही. आणि टॅनिंगचा तर काही प्रश्नच नाही आहे. फक्त हा मॉइश्चरायझर कॅरी करा. आणि शारदाताई इज ॲक्च्युली साऊथ इंडियन बट शी स्पीक्स व्हेरी गुड मराठी. जो धूर दिसतोय ना, तो धूर नाही आहे, फॉग आहे, फॉग. केवच्या एंट्रीला पोचलो आहे. ही एंट्री आहे केव आणि हा 1 वे केव आहे. सो 150 मीटर्स ह्याचं लँडस्केप आहे, म्हणजे 150 मीटर्सपर्यंतच हे केव आहे. आणि पुन्हा परत यायचं ह्याच रस्त्याने, कारण दुसऱ्या बाजूने एक्झिट नाही आहे. 1 वे केव आहे ही. अँड लेट्स गो इनसाइड. अच्छा, तुम्ही आता आम्ही तर ग्रुपसोबत आलो, तर आमचा कॅप्टन आहे. इथे गाईड्स पण अवेलेबल आहेत, असं लिहिलं आहे वे टू केव. ही वॉर्निंग आहे, हे तुम्ही वाचा, हे रीड करून घ्या. वे टू केव म्हणजे इथे आतमध्ये आरवा केव. केव्समध्ये चाललो आहे, पण इथे थोडा अंधार असणार आहे ऑफकोर्स. खूप असं काही लाईट नाही आहे आतमध्ये, तर जेवढं मला जमेल तेवढं मी शूट करेन. आणि खाली अशा पायऱ्या आहेत जायला. सो हॅव टू बी केअरफुल. जर ब्लॉक करताय तर जरा काळजी घेऊन करा. आणि इथून ना पाणी पडतं आहे वरून. इथून वरून आहे ना असं ह्याच्यावर पाणी पडतं आहे. इथे लाईट बॉक्स आहे आणि खाली बघा ह्या पायऱ्या आहेत. ऑल्सो मी आज एक मिस्टेक केली आहे. इथे पण खाली पाणी आहे. मी एक मिस्टेक केली की मी ह्या चपला घालून आले, पण तुम्ही ही मिस्टेक करू नका, शूज घालून या. ॲक्च्युली मला कळतच नाही मी केव शूट करू की तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. करते आता मी पूर्ण केव शूट करते आणि मग इन्फॉर्मेशन देते.
हाँ वही रिटर्न आना है। Fossils मैम, ओके, लाइक आपके सर के ऊपर भी वो देखो ये रहा ना, these are the fossils also, yeah, okay, and बिल्कुल आपके सामने भी है मैम, विनी मैम आपके सामने बिल्कुल ना स्टेट में, like You can feel it, touch it. yeah, like this one, okay, टर्न देखो ये रही सबसे बड़ी एक, सी ये आपको इमेज दिखेगा बाहर, ये वाली देखो, ये दिख रही है आपको इमेज, हाँ ये fossils है। These are also fossils. हे आहे फॉसिल। Yeah. You got the leg? तर आम्ही फॉसिल्स पाहिले मागे, पुढे चालले आता मी, जिकडे डेड एंड आहे तिकडे फोटोज क्लिक करणार, व्हिडिओज क्लिक करणार आणि पुन्हा बाहेर येणार। हे डेड एंड आहे इकडे केव्हचं, आतमध्ये असे बल्ब्स लावले छोटे छोटे, पण खूप नाही आहेत, 4-5च आहेत। शोधून काढलं, इकडे सगळे बसलेत फोटो शूट करतायत, मागे सगळं डेड एंड आहे। फोटो सेशन व्हिडिओ सेशन सगळं झालंय, बाहेर पडतोय आता केव्हच्या, कारण खूप वेळ झालाय, खूप जास्त फोटोज व्हिडिओज केल्यानंतर पण आपण दमतोच। आणि आता येस आता इथे थोडा लाईट आलाय, मी वाकून का चालते, जर मी वर डोकं केलं ना तर माझं डोकं आपटेल, इथे वर स्टोन्स नाही बघा। चा रस्ता आहे बाहेर जायचा, म्हणजे वन वेच आहे जे मी तुम्हाला दाखवलं, जिकडून आलो तिकडूनच बाहेर जायचं। पुन्हा एक फोटो सेशन करणार आहोत, कारण खाली पुन्हा एक पॉइंट आहे जिकडून व्हॅलीचा व्ह्यू येतो, आणि फॉग बघा, खूप फॉग आहे, पण खूप मजा येते ह्या ट्रिपला मला। आय एम व्हेरी 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 हॅपी, ये। परत ह्या पायऱ्या उतरून जायच्या आहेत, ह्या पायऱ्या उतरतोय आम्ही, पुन्हा ह्या पायऱ्या उतरून जायचं। इथे खाली विश पॉन्ड आहे, खाली कॉइन्स दिसतील तुम्हाला पाण्यात, हे बघा विश पॉन्ड, आणि हा सगळा फॉग आहे। तू बघा, ओ गॉड, म्हणजे आता फॉगमुळे काहीच दिसत नाहीये, पण स्टील जे दिसतंय ते इतकं सुंदर आहे। सी आणि आता ना आमचं ह्या लोकेशनवरून पण झालंय, तर आम्ही निघालोय टुवर्ड्स आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरकडे। आई ग देवा, मजा आली एकदम मजा आली। आणि अजून एक इथे ना एक पब्लिक टॉयलेट आहे, जे की खूप क्लीन आहे, काहीतरी चार्जेस आहेत मिनिमम 5-10 रुपये जे काही असतील, आणि तुम्ही ते यूज करू शकता, सेफ आहे अँड क्लीन पण आहे, आणि इथे पार्किंग आहे। सो पार्किंगवरून येतानाच इथे वॉशरूम आहे, तुम्ही यूज करू शकता। इथे एक फोटो काढायचा आहे, इथे आर्वा केव्हचा बोर्ड आहे। आणि आता ना मी अंकल चिप्स घेतलेत आणि हॅपी डेंट घेतलंय, तिकडे आमची टेम्पो ट्रॅव्हलर आहे, मागच्या शॉपमधून मी हे घेतलं कारण खूप भूक लागली आहे। और आता गोईंग टुवर्ड्स द गाडी, आणि हा मागचा व्ह्यू। हिचं नाव राधा आहे, आणि मला हिचं नाव ऐकून इतका नॉस्टॅल्जिया झाला, कारण ॲज यू ऑल नो राधा प्रेमरंगी रंगली, तर ही राधा पण प्रेमरंगी रंगली। आणि आता मी ट्रॅव्हलरमध्ये बसले, मला ह्या ट्रिपला इतकी मजा येते, आय कांट टेल यू। आणि हे लोकेशन आता मी सोडतोय, बाय बाय लोकेशन।